Hello students, it has been a quite long time to see you. In the previous lecture, we have finished the definite integration. Now let us see few more examples based on it. Take the first example. Calculate the work done calculate the work done when 3 moles of nitrogen when 3 moles of nitrogen, okay, nitrogen gas, okay, nitrogen gas expand from 2 liter to 10 liter, 2 liter to 10 liter at 298 Kelvin given molar gas constant, that is R, is equal to 8.314 joule and Wm is also given. Formula for it is given nRT dV upon V from V1 to V2. Read the example carefully. Calculate the work done when 3 moles of nitrogen gas expand from 2 liter to 10 liter at 298 Kelvin. So what we are asked to calculate? We are asked to calculate the work done. Means we want to find out the W. And it is W max, maximum work done, Wm, for which the formula is given. फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे Wm साठी. अजून काय काय दिलेलं आहे? When 3 moles of N2 gas, so we are given the value of N. We are given also the value of N is equal to 3 moles. R is given here. Okay. Again, 3 moles of N2 gas expand from 2 liter to 10 liter. So 2 liter is initial volume, 10 liter is final volume. Because the process is expansion. Expand होतोय ना. एक्सपांड होतोय म्हणजे प्रसरण पावतोय. अगोदरचा व्हॉल्यूम कमी असेल जो दिलेला आहे आपल्याला 2 लिटर्स आणि शेवटचा व्हॉल्यूम एक्सपांड झाल्यानंतरचा व्हॉल्यूम त्याचा 10 लिटर आपल्याला दिलेला आहे. जर इथे एक्सपांड ऐवजी कॉम्प्रेस राहिलं असतं तर मग इनिशियल व्हॉल्यूम जास्त राहिला असता, फायनल व्हॉल्यूम कमी राहिला असता जर कॉम्प्रेस केला असता तर. बट हियर द गॅस हॅज बीन एक्सपांडेड, त्यामुळे आधीचा व्हॉल्यूम कमी आहे, नंतरचा व्हॉल्यूम जास्त आहे, एक्सपांड केलेला आहे. सो V1 इज 2 लिटर and V2 is 10 liter at 298 Kelvin. So T is also given to us. T is equal to 298. टेम्परेचर एकच दिलेला आपल्याला, याचा अर्थ ही
प्रोसेस जी आहे ती कॉन्स्टंट टेम्परेचरला होतीये. द प्रोसेस इज टेकिंग प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे आयसोथर्मल. Temperature is constant, temperature is same, only one value for temperature is given. It means that this expansion is isothermal expansion. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला WM काढायचं आहे, ज्याच्यासाठी फॉर्म्युला सुद्धा दिलेलाच आहे. ओके, सो यूज दिस फॉर्म्युला WM. So we are given Wm is equal to integration from V1 to V2 of nRT dV upon V. So here this n is constant. n ची व्हॅल्यू आपल्याला एकच दिलेली ही 3 मोल है ना. नंबर ऑफ मोल बदलत नाही आहे, तेवढेच मोल राहत आहेत. सो n is constant. R is also constant. Molar gas constant. It is constant. टेम्परेचर आपण आताच विषय केला, टेम्परेचर एकच दिलेलं आहे म्हणजे ते सुद्धा कॉन्स्टंट आहे. सो nRT will be taken out of integration. nRT इंटिग्रेशन. आता बघा dV अपॉन V म्हणजेच काय, 1 अपॉन V dV. and the limits are from V1 to V2. याच्यासाठी फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन V dV means it is lnV. The integration of 1 upon V is lnV. So it will become nRT in the square bracket lnV and the limits are from V1 to V2. हे तर लक्षात फॉर्म्युला आठवतोय का. मागच्याच आठवड्यात आपण बघितला होता फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन V इज lnV फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू व्हॉल्यूम V2. Okay, so it is nRT ln upper limit minus lower limit ln V2 minus ln V1. V ची व्हॅल्यू एकदा आपण अप्पर लिमिट घेतली ln V2 मायनस V ची व्हॅल्यू आपण एकदा V1 घेतली ln V1. आता इथे आपण तो सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकतो. तो म्हणजे कोणता, ln A मायनस ln B मीन्स ln A अपॉन B. म्हणजेच इथे काय करता येईल आपल्याला, nRT ln V2 मायनस ln V1 मीन्स ln V2 अपॉन V1. We can use this formula ln V2 upon V1. ln V2 upon V1. शांततेत बघा, काही कठीण नाही आहे, अगदी सोपंच आहे. ओके, आता ह्या ln ला आपण लॉग मध्ये कन्वर्ट करून घेऊ. कन्वर्ट दिस ln इनटू लॉग. सो इट इज इक्वल टू ln चा लॉग करताना काय होतं, ln म्हणजे काय, ln मीन्स लॉग टू द बेस e, नॅचरल लॉगॅरिथम. ln मीन्स लॉग टू द बेस e. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे लॉग टू द बेस 10 मध्ये. मग आपण कुठला फॅक्टर इथे घेतो, 2.303. सो दॅट इज इक्वल टू, थोडी जागा लागेल आपल्याला, 2.303
nRT log V2 upon V1. So it has become 2.303 nRT log V2 upon V1. मग आता सगळ्या व्हॅल्यू पुटअप करा. आता आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मिळाला त्याचा फॉर्म्युल्याचा, है ना. सो पुट अप द व्हॅल्यूज. 2.303 multiplied by n means value of n is 3, multiplied by r is given 8.314, multiplied by temperature is given 298, multiplied by log V2 upon V1. V2 is 10 liters, V1 is 2 liters. So log 10 upon 2. बघा व्हॅल्यू सगळ्या व्यवस्थित पुटअप केल्या आहेत का आपण. 2.303 मल्टिप्लाइड बाय n ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3 मोल्स. आपण इकडे सुद्धा लिहिली ती. मल्टिप्लाइड बाय r ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 8.314. मल्टिप्लाइड बाय टेम्परेचर दिलेलं आहे 298 केल्विन. इन केस तुम्हाला जर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं असेल, कदाचित असंही होऊ शकतं ॲट 25 डिग्री सेल्सिअस असं म्हटलेलं असेल, मग त्यावेळेस आपण केल्विन मध्ये त्याला कन्वर्ट करून घ्यायचं. ओके. करा मग सॉल्व. सगळं मल्टिप्लिकेशन करा. काय येतं मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू. हे सुरुवातीचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते अगोदर केलं तरी चालेल, किंवा तुम्ही लॉग 10/2 म्हणजे लॉग 5 होतो. 10/2 म्हणजे 5. लॉग 5 ची व्हॅल्यू बघून घ्यायची लॉग टेबलला. इट इज 0.6998. So you can say 2.303 into 3 multiplied by 8.314 into 298 multiplied by 0.6998. करा गुणाकार. आता जर आपल्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे एक्झाम मध्ये, मग हे एवढे मोठे गुणाकार वगैरे करण्यात खूप वेळ चालला जाईल तुमचा, आणि 3-4 मार्कासाठी ते परवडणार नाही इतका वेळ वाया घालवणं. तर काय करायचं आहे, जर वेळ असेल तुमच्याकडे तर पूर्ण गुणाकार तुम्ही असाच करा. बट इन केस इफ यू डू नॉट हॅव इनफ टाइम देन राऊंड ऑफ एव्हरी टर्म. जर तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर याचा राऊंड ऑफ करत चला. म्हणजे जसं 2.303, आता शेवटचा आकडा 5 पेक्षा कमी आहे, कॅन्सल करा. 0 कॅन्सल करा. काय राहिलं फक्त 2.3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 8.314. शेवटचा 5 पेक्षा कमी आहे, हा सुद्धा 5 पेक्षा कमी आहे, दोघं कॅन्सल करा. 8.3 घ्या फक्त. मल्टिप्लाइड बाय 298 घ्यावाच लागेल, ती पूर्णांक संख्या आहे. मल्टिप्लाइड बाय 0.6998 सगळ्या 5पेक्षा मोठ्या संख्या आहेत, तर तुम्ही काय करायला 0.7 करून टाका. इट इज अप्रॉक्सिमेटली 0.7. आता याचा गुणाकार थोडा सोपा जाईल तुम्हाला, है ना. 2.3 into 3 म्हणजे हा झाला 23 किती 72 होता 7.2 मल्टिप्लाइड बाय 8.3 into 298 into 0.7 करा. किती येतो गुणाकार.
राऊंड ऑफ करायचं जर आपल्याकडे वेळ नसेल तर, आणि फायनल आन्सर तुमचं येईल मग 4.035 kilojule. Okay, this is kilojule. 4.035 kilojule per mole. तुमचा आन्सर हे जूल मध्ये येईल अगोदर. जूल मध्ये काय येतंय, कारण तुम्ही 8.314 हा जूल मध्ये घेतलेला, इट इज नॉट इन किलो जूल. फायनल आन्सर तुमचं येतं ऍक्च्युली 4035 जूल पर मोल. त्याला तुम्ही 4.3 घरा इकडे सरकवून घेतलं की त्याचा किलो होऊन जाईल, 4.035 किलो जूल पर मोल. दिस आन्सर यू कॅन राईट. याला जर तुम्ही समजा अजूनच राऊंड ऑफ केलं, इन केस खूपच तुमच्याकडे वेळ नाही आहे, मग 2.3 म्हणजे 2 घेतला, मग 3 दुने 6, 8.3 म्हणजे 8च घेतला, 8 सकट 48, 48 इंटू 298 किती होतात, 298 इंटू 48, 9 8 72 आणि 6 78, 8 दुने 16 आणि 7 23, 8 चौक 32, 9 चौक 36, 4 दुने 8, हे झालं 14304. गुणिला 0.7, आपण 7नेच मल्टिप्लाय करू, पॉईंट नंतर देऊन घेऊ. तेच म्हटलं,
हे ऍक्च्युअली आन्सर जे आहे ना हे पुस्तकात दिलेलं आन्सर आहे 4.035 आणि ऍक्च्युअल आपण कॅल्क्युलेट करतो तर ते वेगळं येत आहे ना. अप्रॉक्सिमेट जरी केलं किंवा एक्झॅक्ट जरी केलं ना आपण याचा ऍक्च्युअल गुणाकार जो आला कॅल्क्युलेटरवर केल्यानंतर तो आलेला आहे 11978.85. म्हणजे जर याला आपण किलो जूल मध्ये केला तर हा येतोय 11.9 किलो जूल आणि आपल्या कॅल्क्युलेशन नुसार येतोय 10.01 किलो जूल. 3 घरा जर आपण इकडे सरकलो एकदम अप्रॉक्सिमेट आपण केला तरी 10.01 किलो जूल इतका आपला आन्सर येत आहे. ओके, मीन्स हे जे आन्सर आहे पुस्तकातलं आन्सर बरोबर नाही आहे. ऍक्च्युअल आन्सर त्याचा आहे 11.9 किलो जूल. आता एक्झॅक्ट व्हॅल्यू बघा काय आली होती 11978.8. जर आपण काहीच अप्रॉक्सिमेट केलं नाही तर, काहीच राऊंडिंग ऑफ केलं नाही तर, है ना, आणि जर आपण थोडं राऊंड ऑफ केलं, सपोज आपण हे इतकं राऊंड ऑफ केलं होतं 2.3 into 3 multiplied by 8.3 multiplied by 298 multiplied by 0.7. त्या केसमध्ये जर आपण याचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतोय, इथेच लिहू का, तो येतोय आपला 11946 इथे येत होता आपला विदाउट राउंडिंग ऑफ 11978. मग 978 काय किंवा 946 काय फारसा काही फरक नाहीये. मग आपण अजून त्याला अप्रॉक्सिमेट केलं, अजून राउंडिंग ऑफ केलं, याला 2च घेतला, याला 8च घेतला. जितकं आपण राऊंड ऑफ करत जाऊ तितकी आपली व्हॅल्यू थोडीशी वेगळी येत जाईल. ओके, पण आता वेळेला किंमत असते. एक्झाम मध्ये जर तुमच्याकडे वेळच नसेल त्या केसमध्ये तुम्ही हे असं करू शकता, राऊंड ऑफ करायचं. आणि जर वेळ असेल आपल्याकडे तर मग पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायचं. बट इट इज टाइम कन्झ्युमिंग. So this is the correct answer, 11.946 joule per mole. You can convert it into kilojoule per mole by placing the decimal point. 3 घरा इकडे decimal point द्यायचा, 11.946 kilojoule per mole. You can write it 11.946 kilojoule per mole. This can also be the correct answer. पण हे कसं आपण जास्त अप्रॉक्सिमेट त्याला केलं, राऊंडिंग ऑफ केलं तर कॅल्क्युलेशनला आपल्याला सोपं जातं. हेच तुम्ही 2.3 8.3 असं जर करत गेले ना तर मग कॅल्क्युलेशनला वेळ जास्त लागेल. हे असं केलं की कॅल्क्युलेशन फास्ट होत आहे, उत्तर थोडंसं चुकतंय, आपलं वेगळं येत आहे, चुकतंय म्हणण्यापेक्षा ॲक्युरसी कमी होते उत्तराची. पण मग इतका वेळ कॅल्क्युलेशन मध्ये जर आपला खूप जास्त वेळ जाणार असेल गरजेपेक्षा जास्त, तर मात्र आपण राऊंडिंग ऑफ केलं पाहिजे असं मला वाटतं. ओके, सो लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. The entropy change of an ideal gas
the entropy change of an ideal gas is given by the equation delta S is equal to 2.303 nr log V2 by V1 log V2 by V1. फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. एंट्रॉपी चेंज ऑफ एन आयडियल गॅस इज गिवन बाय द इक्वेशन डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 nr log V2 by V1. कारण कसं तुम्ही आता फर्स्ट इयरला आहे, कदाचित काही टर्म्स काही फॉर्म्युले तुम्हाला माहीत नसतील आणि ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ॲक्च्युली मॅथमॅटिकली ते कसं सॉल्व्ह करायचं हे शिकायचं आहे. तुम्हाला एंट्रॉपी माहिती आहे का, किंवा इतर जास्तचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे का केमिस्ट्रीमधले, हे ह्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचं नाही आहे. याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं काय, तुम्हाला मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्हाला जमतायत का नाही, तुम्हाला लॉगॅरिथम काढता येतोय का नाही, किंवा तुम्हाला इतर काही गोष्टी इंटिग्रेशन करता येते का नाही, डिफरन्सिएशन करता येतं आहे का नाही, या गोष्टी याच्यामध्ये जास्त महत्त्वाच्या आहेत. ओके, त्यामुळे फॉर्म्युले देऊन दिलेले आहे यांनी. अगोदरच्याही एक्झाम्पलमध्ये फॉर्म्युला दिलेला होता, याच्यातही फॉर्म्युला दिलेला आहे. एंट्रॉपी चेंजचा फॉर्म्युला, एंट्रॉपीसाठी सिम्बॉल आहे एस, आणि जेव्हा चेंज असतो एखादा, चेंज करता आपण डेल्टा वापरतो. एंट्रॉपी चेंज आहे म्हणून आपण याला डेल्टा एस म्हटलं. डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 nr log V2 by V1. आता याच्यावर आधारित ऍक्च्युअल एक्झाम्पल आहे. इफ द 2 moles ऑफ ऑक्सिजन गॅस is compressed in the cylinder, वगैरे पेक्षा आपण डायरेक्ट कुठून कुठपर्यंत ते लिहू. कॉम्प्रेस्ड फ्रॉम प्रेशर 25 atmosphere to 10 atmosphere at room temperature. Calculate the entropy change change. एंट्रॉपी चेंज तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. एकदा एक्झाम्पल वाचा. The entropy change of an ideal gas is given by the equation delta S is equal to 2.303 nr log V2 by V1. If the 2 moles of oxygen gas, तुम्हाला number of moles दिलेले आहेत, 2 moles of oxygen gas is compressed from pressure 25 atmosphere to 10 atmosphere. आणि इथं प्रोसेस काय होते, कॉम्प्रेस.
अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये एक्सपान्शन होतं, इथे कॉम्प्रेशन आहे. ऍक्च्युली इथे यांनी सुद्धा आहे ना, पुस्तकामध्ये ना खूप साऱ्या मिस्टेक्स आहेत. आता बघा, कॉम्प्रेस करायचं असेल, कॉम्प्रेस करतो म्हणजे काय करतो आपण? सपोज दिस इज पिस्टन, दिस इज गॅस सिलेंडर, इथे गॅस आहे. ओके, याच्यात गॅस भरलेला आहे. कॉम्प्रेस करायचंय म्हणजे तुम्हाला काय करायचंय? या पिस्टनला प्रेस करायचंय खाली, पिस्टन वरून खाली येईल आणि गॅस कॉम्प्रेस होईल. कॉम्प्रेस झाला म्हणजे काय? व्हॉल्यूम आधी जास्त असतो, नंतर कमी होतो. इट इज कॉम्प्रेशन. पण कॉम्प्रेस करायला काय करावं लागतंय तुम्हाला? पिस्टन खाली लोटावा लागतोय, म्हणजेच पिस्टन वरती प्रेशर अप्लाय करावं लागतंय, प्रेशर वाढवावं लागतंय. म्हणजे कॉम्प्रेशन मध्ये इनिशियल प्रेशर कमी असतो आणि फायनल प्रेशर जास्त असतो. इथे यांनी देताना असं दिलंय, फ्रॉम प्रेशर 25 ॲटमॉस्फिअर, म्हणजे याला त्यांनी इनिशियल प्रेशर दाखवलाय आणि याला फायनल प्रेशर दाखवलाय. याला इनिशियल दाखवलं, त्याला फायनल दाखवलं. ऍक्च्युली हे असं नको. मग जर प्रेशर तुम्हाला इनिशियल जास्त दाखवायचं आहे आणि फायनल कमी दाखवायचं आहे, तर मग हा कॉम्प्रेस नको, इट मस्ट बी एक्सपांडेड. देअर मस्ट बी द वर्ड एक्सपांडेड, कारण नंतर एक्सपांडेड फ्रॉम प्रेशर 25 ॲटमॉस्फिअर टू 10 ॲटमॉस्फिअर. म्हणजे आधी प्रेशर जास्त असेल तर याचा व्हॉल्यूम कमी होईल, है ना. प्रेशर जास्त आहे, प्रेशर जास्त असल्यामुळे काय झालं? व्हॉल्यूम कमी झाला. 25 ॲटमॉस्फिअर इथं प्रेशर आहे जास्तीचा, आणि एक्सपान्शन झालं म्हणजे काय झालं? प्रेशर कमी झाला. हे इथे 10 ॲटमॉस्फिअर पर्यंत प्रेशर कमी केला, व्हॉल्यूम वाढला, प्रेशर कमी झाला. इन दॅट केस इट विल बी P2. ओके, तर हे एक करेक्शन लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये कॉम्प्रेस झालेलं आहे, तिथे एक्सपांडेड पाहिजे, कॉम्प्रेस्ड नको. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी फॉर्म्युला देताना तुम्हाला व्हॉल्यूम दिले V2/V1 आणि इथे व्हॅल्यू देताना P1 P2 दिलेत. व्हॉल्यूमचा उल्लेखच नाही इथे कुठे, है ना. तर इथे एक लक्षात ठेवायचं की V2/V1 म्हणजेच P1/P2, P1/P2, हे एक लक्षात ठेवायचं. V2/V1 म्हणजेच P1/P2 फॉर्म्युल्यामध्ये. ओके, तर करा मग, ह्या फॉर्म्युला घ्या, या फॉर्म्युल्यात या किमती टाका आणि सॉल्व्ह करा. आता याच्यात इंटिग्रेशन पण नाही, डिफरन्सिएशन पण नाही. हे जे एक्झाम्पल आहे याच्यात फक्त लॉगॅरिथम आलेला आहे, इंटिग्रेशनही नाही, डिफरन्सिएशन पण नाही, है ना. तर कोणताही प्रॉब्लेम येऊ, आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. आता डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 NR log P1/P2, that is equal to 2.303 multiplied by N. N ची व्हॅल्यू काय आहे? 2 मोल्स.
मल्टिप्लाइड बाय आर. आरची व्हॅल्यू काय आहे इथे दिलेली नाही, पण ती आपल्याला पाठ असायला पाहिजे. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये जी आपण घेतली होती 8.314 जूल मल्टिप्लाइड बाय लॉग P1 आहे 25 अपॉन P2 आहे 10. Solve this. लॉग ऑफ 25 भागिले 10 म्हणजे किती 2.5. तर 2.5 चा लॉगॅरिथम काढा. 2.5 चा लॉगॅरिथम किती येतो. अगोदर काय करावं लागेल कॅरेक्टरिस्टिक काढावं लागेल. जो इंटिग्रल पार्ट आहे त्याचा कॅरेक्टरिस्टिक घ्यावा लागेल. एकच अंक आहे सो कॅरेक्टरिस्टिक विल बी 0 पॉइंट. आता 25 चा शून्य मध्ये बघा किती येतो. इट इज 3979. ओके करा आता गुणाकार करा. .303 multiplied by 2 multiplied by 8.314 multiplied by 0.3979. Answer येतं 15.23. युनिट येईल जूल. आता याला काही किलो जूल मध्ये काढण्यात अर्थ नाही, कारण 15.23 म्हणजे छोटा अंक आहे. मोठं असतं 1000च्या पुढे तर मग आपण त्याला किलो जूल केलं असतं त्याचा. आता समजा इथे आपण राऊंडिंग ऑफ केलं तर उत्तर काय येईल आपला. 2.3 ला आपण समजा 2च घेतला. 2 ला 2च घेतला. 8.314 ला आपण 8 घेतला मल्टिप्लाइड बाय 0.3979 म्हणजे याला 0.4 घेतला. तर आन्सर काय येईल आपला. 2 दुणे 4 8 चोक 32 32 गुणिला 0.4 मग 32 चोक करा किती होता 128 है ना. 128 आणि हा डेसिमल पॉइंट इकडे म्हणजे 12.8. उत्तर येत आहे आपलं असं राऊंड ऑफ करत गेलो तर 12.8 असं इकडे येत आहे 15.23. तर ठीक आहे चालतंय एवढा. ऍक्च्युली हा डिफरन्स जास्त होतोय 15.23 आणि 12.8 म्हणजे खूप झाला. पण तरी वेळ नसेल तर आपल्याला हेच करावं लागेल. किंवा मग दुसरा एक उपाय असा आहे याच्यावरती की तुम्ही 2.303 आणि 8.314 याचा गुणाकार लक्षात ठेवायचा. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये याचा गुणाकार जो आहे तो लिहून घ्यायचा मल्टिप्लाइड बाय जे काही नंबर ऑफ मोल असतील ते मल्टिप्लाइड बाय लॉगॅरिथम जो काही येईल तो. याच्यासोबत अजून 298चं मल्टिप्लिकेशनही लक्षात ठेवायचं. म्हणजे नंतर मग तुम्ही अप्रॉक्सिमेशन जरी केलं त्याचं राऊंडिंग ऑफ जरी केलं तरी सुद्धा मग तुमचा डिफरन्स कमी येईल. हा हे 12.8 नाही येणार, मग त्या केसमध्ये ते कमी येईल. फरक जो आहे तो कमी मिळेल. ओके सो
we shall stop here. In the next lecture, we will start our next chapter.